नमस्कार. ह्या एपिसोडपासून एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे. तो असा आहे की कॉमेंट्स ऑन कॉमेंट्स, प्रतिक्रियेला प्रतिसाद, असं त्याचं स्वरूप आहे. याचं कारण आता एवढी वर्ष यूट्यूबवरती मी एपिसोड विविध विषयांवरती मांडत असतो आणि त्याला कॉमेंट्सही येत असतात आणि त्या कॉमेंट्समध्ये कौतुक असतं, काही वेळेला टीका असते, काही वेळेला म्हणणं पटलं नाही, काही जण उपहासाने बोलतात. पण मला असं वाटतं की जरी टीका केली तरीसुद्धा ते माझा एपिसोड बघतात, ह्याच्यामध्ये माझी त्यांच्याशी मैत्री आहे. आणि मग असं वाटतं की कौतुकाला कौतुकाचं उत्तर देणं यापेक्षासुद्धा ज्यांनी टीका केली आहे त्या टीकेला काही उत्तर देता आलं तर त्यांच्याशी त्या निमित्ताने काही मैत्री करता आली तर, म्हणून हा नवीन उपक्रम आहे, प्रतिक्रियेला प्रतिसाद, किंवा इंग्लिशमध्ये कॉमेंट्स ऑन कॉमेंट्स. श्रोतेहो, ह्या आत्ता गेल्या वेळचा जो माझा एपिसोड आहे त्या एपिसोडमध्ये मी औरंगजेबाच्या समाधीवरती मी माझं मत व्यक्त केलं की हिंदू धर्मामध्ये कर्मावर ठरतं समाधी बांधायची की नाही, धर्मावर ठरत नाही. आणि त्या माझ्या एपिसोडला दोन माझ्या चाहत्यांनी, मी आता चाहता म्हणतो, कदाचित त्यांना तेही आवडणार नाही, पण त्या दोन प्रेक्षकांनी मला जी प्रतिक्रिया दिली तर त्या संदर्भात मला तुमच्याशी संवाद साधायला आवडेल, पर्यायाने त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. त्यातलं पहिलं नाव आहे अनिरुद्ध नलावडे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी असं म्हटलं आहे की चार्वाकला आम्ही ऋषी ही पदवी दिली, त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे कोणी असं त्यांनी प्रश्न विचारला. तर खरं पाहायला गेलं तर आम्ही म्हणजे भारतीयांनी त्यांच्या विरोधामध्ये फतवा काढला नाही किंवा चार्वाकला शोधून काढून ठार मारा अशा काही सूचना आल्या नाहीत. त्यांनी मांडलेलं जे मत आहे की परमेश्वर अस्तित्वात नाही ते आम्ही वैचारिक पद्धतीनं ऐकलं, ते सुंदर पद्धतीनं मांडलं म्हणून ऋषी. आता पुन्हा आम्ही हा जो शब्द आहे तो जनरल आहे, तो सगळ्या भारतीयांना उद्देशून आहे, किंवा ज्यांनी त्यांना विरोध केला नाही त्यांनी विरोधी मत दिलं म्हणून ज्यांनी विरोध केला नाही त्यांना उद्देशून आहे. त्यामुळे अनिरुद्धजींची जी मनातली शंका आहे की आम्ही म्हणजे कोणी, त्यात काही वेगळा विषय असू शकतो, त्यांच्या मनामध्ये काही वेगळं असेल तर त्यांनी कृपया ते काढून टाकावं की आम्ही असं सहज बोलता बोलता आम्ही हा शब्द आहे, एक जनरल स्टेटमेंट आहे, ते फार मनावर न घेता फक्त तो मुद्दा एवढा महत्त्वाचा मला वाटला की संस्कृतीमधला फरक किती आहे तो कळावा सगळ्यांना, एवढाच मुद्दा आहे. की डॉक्टर श्रीराम लागूंनी देवाला रिटायर्ड करायला सांगितलं तरी त्यांचं नटसम्राट हाऊसफुल जातच होतं. त्यामुळे त्यांचं नटसम्राट नाटक आणि त्यांचं मत देवाला रिटायर्ड करा ह्याची सांगड घातली नाही. आता मी मुद्दाम आम्ही हा शब्द म्हटला नाही, तर मी म्हणणार होतो की आम्ही सांगड घातली नाही, पण पुन्हा आम्ही म्हणजे कोणी असा प्रश्न आला तर असो. आणि दुसरी एक प्रतिक्रिया आली आहे, त्याच्यामध्ये श्रीधर खेर असं म्हणतात की आता जागे झालात का, आता कशाला जुनी मढी उकारताय. जुनी मढी उकारण्याचा हा मुद्दा नाही आहे. काय झालं आहे की ती आधी उकरली नाहीत म्हणून या अखंड देशाचे आमचे वेगवेगळे तुकडे झाले आणि त्यामुळे त्या तुकडे तसे परत होऊ नये अशी इच्छा आहे एक. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की पूर्ण जगामध्ये श्रीधरजी एकच संस्कृती आहे जी वसुदैव कुटुंबकम असा विषय मांडते आणि फार जुना आहे ते. म्हणजे महोपनिषदमधला तो श्लोक आहे की अयम निजम परो वेत्ती गणानाम लघुचेतसाम उदारचरिताणाम तो वसुदैव कुटुंबकम. त्यामुळे हा माझा माणूस आणि हा माझा माणूस नाही असं जो म्हणतो तो लघुचेतसाम म्हणजे छोटे दिलवाला आदमी. उदारचरिताणाम काय म्हणतो, वसुदैव कुटुंबकम. आणि ही पूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे अशी कल्पना मांडणारी ही एकमेव संस्कृती आता भारत नावाच्या देशात उरलेली आहे. तिच्या विरोधात जेव्हा अशा पद्धतीनं आक्रमणं व्हायला लागतात, सांस्कृतिक म्हणा, धार्मिक म्हणा, किंवा अगदी प्रत्यक्ष हिंसा करण्याइतपत, तर मग जुनी मढी म्हणण्यापेक्षा इतिहासातून शहाणं होणं आवश्यक ठरतं. अन्यथा मी जसं म्हटलं तसं माझ्या एपिसोडमध्ये की ज्यांनी वडिलांना तुरुंगात टाकलं, आपल्या भावाचं मुंडकं ज्यांना पाठवलं, त्यांनी असंख्य मुलं मारली, बायकांवरती अत्याचार केले. इवन कलकत्त्याच्या दंगलीचा इतिहास बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल श्रीधरजी की काय केलं नाही, बायकांबरोबरचे अत्याचार किती क्रूर होते कलकत्त्याच्या दंगलीत. तरीसुद्धा त्यावेळेला महात्मा गांधी म्हणालेच ना की हिंदूंनी मुसलमानांच्या हाती मरण पत्करावं म्हणजे इतिहासामध्ये एक त्यागाची नोंद होईल म्हणून. मला असं वाटतं की लॉ ऑफ नॅचरल जस्टिस नावाचा एक प्रकार आहे. त्यामुळे एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये मांजर कोंडलं आपण तर थोडा वेळ ते पळत राहील आणि आपल्याला वाटेल की ते आपल्याला घाबरत आहे,
पण एका विशिष्ट क्षणानंतर जेव्हा त्याच्या लक्षात येईल की आपण पळू शकत नाही, त्यावेळेला मात्र त्याची शेपूट फुगेल. मला वाटतंच 75 वर्षानंतर इतकं मुसलमानांच्या समोर त्यांचं कौतुक करून, त्यांना देऊन राष्ट्रपती 4 राष्ट्रपती करून झाले. सांस्कृतिकदृष्ट्या संगीत क्षेत्रामध्ये नामांकित हिंदू संगीतकार, गायक कानाला हात लावतात खानांची नावं घेऊन. त्यांना प्रतिसाद दिला नाही असं घडलेलं नाही, पण अजूनही त्यांना समाधान होत नाही. ते अजूनही कृतज्ञपणेच व्यक्त होतात. म्हणून प्रश्न आला हा मढी उकळण्याचा. माहिती नाही पुन्हा हे माझं मत पटेल की नाही, याच्यावरही तुम्ही कॉमेंट द्यालच. पण आवडलं मला. तुम्ही श्रीधर खेरजी आणि नलावडेजी, अनिरुद्ध नलावडेजी दोघांनी स्पष्ट सांगितलं. थोडं मलाही विचार करायला संधी मिळते अशा पद्धतीनं की अरे दुसऱ्या बाजूने विचार करूया. नलावड्यांना किंवा खेरांना असं का वाटलं ते. असो, कॉमेंट्स अँड कॉमेंट्स, प्रतिक्रियेला प्रतिसाद. पहिला एपिसोड आहे हा आणि पुन्हा पुढच्या एपिसोडनंतर जेव्हा लोकांच्या कॉमेंट्स येतील त्याच्यावरती परत हा एपिसोड मी आपल्यासमोर सादर केला. आता आपली रजा घेतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या वतीनं अनिरुद्ध नलावडे आणि श्रीधर खेर यांना मनपूर्वक धन्यवाद माझा एपिसोड बघितल्याबद्दल. भेटूया लवकर.